नमस्कार मित्रांनो. रिलायबल टेक्निकलच्या YouTube मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. आणि हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी एक डिस्क्लेमर, आपण सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर नाही आहोत. हा व्हिडिओ जो असतो इन्फॉर्मेशनल आणि एज्युकेशनल पर्पजसाठी आपण पोस्ट करत असतो. आणि शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं किती रिस्की आहे हे तुम्ही गेल्या आठवड्यात बघितलं असेल. त्यामुळे तुमच्या सेबी रजिस्टर्ड ॲडवायझरशी, फायनान्शियल सेबी रजिस्टर्ड ॲडवायझर जो असेल त्याच्याशी संपर्क करूनच ट्रेडिंग करावं. मित्रांनो, मागच्या आठवड्यामध्ये मी क्लिअरली तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगितलं होतं की 4 जून हा बेरिश डे आहे. आणि 4 जूनला निफ्टी जवळजवळ 1700 पॉईंटनी खाली आला. तर सेन्सेक्स ऑलमोस्ट 4000 पॉईंटनी त्या दिवशी खाली आला. त्यानंतर मार्केट रिकव्हर झालं, तो भाग नंतरचा आहे. परंतु 4 जून हीच डेट का? तर त्याच्या मागे गॅनचं टाइम अनालिसिस आहे. त्या टायमिंग नुसार मार्केट त्या दिवशी बेरिश असणार होतं. त्यामुळे मार्केट त्या दिवशी खाली आलं. आता मार्केट रिकव्हर होतं. आता हे मार्केट कुठपर्यंत जाऊ शकतं? तर अजूनही मला असं वाटतं की 12 जून पर्यंत हे मार्केट थोडीशी रिकव्हरी अजून देऊ शकतं. आणि तिथपर्यंत मार्केट जाईल. परंतु 12 जूनच्या नंतर पुन्हा एकदा एक मोठं करेक्शन ड्यू आहे असं सध्या तरी दिसतंय. मित्रांनो, या आठवड्यामध्ये एक अनाउन्समेंट आहे. 6 जून, जो वर्ल्ड फेमस लिजेंड WD गॅन हा जो ट्रेडर आहे, ज्यांनी शॉर्ट टर्म मध्ये खूप मोठी संपत्ती, वेल्थ क्रिएशन केलेलं आहे, त्याचा 6 जून हा बर्थडे होता. आणि त्याच्या बर्थडे निमित्त आपण आपला जो WD गॅनचा फुल कोर्स आहे, तो आपण त्याच्यावरती एक मोठा ह्यूज डिस्काउंट ऑफर करत आहोत. आणि दिस इज ओनली फॉर द सिरियस ट्रेडर अँड इट्स ओनली फॉर अर्ली बर्ड 5 स्टुडंट. म्हणजे जे पहिले 5 रजिस्ट्रेशन होतील त्यांच्याकरताच फक्त हा कोर्स आहे, इतरांकरता नाही. इतर लोक जे आहेत ते जवळजवळ या कोर्सचे 1.5 लाख 2 लाख जसं म्हणाले तसे चार्ज करत आहेत. कारण बरोबर आहे, त्याचं नॉलेज आहे, त्याचं व्हॅल्युएशन आहे आणि त्याचे रिझल्ट आहे. आणि हा सेम कोर्स आपण फक्त 6 जून हा गुरुजींचा बर्थडे असल्यामुळे आपण ऑफर करत आहोत फक्त 20,000मध्ये. त्यामुळे या संधीचा फायदा तुम्ही घ्या. ज्यांना शक्य असेल त्यांनी ताबडतोब रजिस्ट्रेशन करा. मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. मित्रांनो, हा निफ्टीचा वीकली चार्ट आहे. या वीकली चार्टवरती क्लिअरली आउटसाइड बार तयार झालेला आहे आणि तो हे सजेस्ट करतोय की मार्केटमध्ये अनसर्टनिटी आहे. 22,350 ची जी लेवल आहे आता ती, त्याच्यावरती सस्टेन क्लोज होणं फार गरजेचं आहे. तर आपल्याला ही वरची जी येलो लाईन 23,666 ची लाईन आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. तुम्ही बघू शकता की आपण ज्या 4 लाईन दिलेल्या आहेत येलो लाईन्स, त्याच्यामध्येच मार्केट फिरते. आणि मार्केट मे बी आता हा लो आणि हा हाय याच्यामध्ये कन्सॉलिडेट होऊ शकतं. बँक निफ्टीचा वीकली चार्ट जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टीच्या वीकली चार्टवरती सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाहीये. एक्झॅक्टली आपला जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या खाली बँक निफ्टी अजूनही क्लोज आहे. आउटसाइड डे फॉर्मेशन आहे. मार्केटमध्ये अनसर्टिनिटी राहणार आहे. जे नवीन ट्रेडर्स असतील त्यांनी अजूनही एक आठवडाभर मार्केट पासून दूर राहावं. चला, आजच्या लेवल्स बघूया. सर्वप्रथम ट्रेंड चेंज डेट्स ज्याला म्हणतो, उद्या पहिली सोमवारची एक डेट आहे 10 जून. त्यानंतर 12 जून ही बुधवारची डेट आहे. 12 किंवा 13 जून एक दिवस मागे पुढे होऊ शकतो. निफ्टीचं क्लोजिंग आहे 23,290. हे निफ्टीचे सर्व सपोर्ट्स आहेत, ते नोट डाऊन करा. त्याचप्रमाणे निफ्टीचा रेजिस्टन्स, हे सर्व रेजिस्टन्स आहेत, ते पण तुम्ही नोट डाऊन करा. अगदी 24,100 पर्यंतचे रेजिस्टन्स दिलेले, म्हणजे 24,100 पर्यंत मार्केट जाऊ शकतं. परंतु कंडिशन एकच आहे, पहिल्यांदा 23,350च्या वरती सस्टेन व्हावं लागेल. त्यानंतर मग 23,650, 23,770 अशा पद्धतीने मार्केट वरती जाईल. बँक निफ्टीचं म्हणाल तर बँक निफ्टीचं क्लोजिंग 49,803 आहे. याचे सपोर्ट या ठिकाणी दिलेले आहेत. 49,710चा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 45,570 पर्यंतच्या ह्या सपोर्ट लेवल आहेत. या सपोर्ट लेवल बाईंगची अपॉर्च्युनिटी देत असतात. तसेच हे रेजिस्टन्स लेवल आहेत, या रेजिस्टन्स लेवल तुम्हाला शॉर्ट सेलची अपॉर्च्युनिटी देत असतात. 50,060 पासून ते 52,860 पर्यंतचे रेजिस्टन्स दिलेले आहेत. तर मित्रांनो, येणारा आठवडा जो आहे तो तुम्हाला प्रॉफिटेबल ठरो, ही मी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.